नमस्ते मंडळी, मी आज बनवणार आहे महाराष्ट्र स्टाईलने भाकरवडी। चला तर मग खसखस, काळे तीळ, पांढरे तीळ हे तिन्ही चीज भाजून घेऊ। चांगले खरपूस भाजून घ्यायचे। लालसर थोडा कलर येऊ द्यायचा, चांगला भाजून घ्यायचं। भाजल्याच्या नंतर काढून घ्यायचं। खोबरं बी भाजून घेऊ। आपलं भाजले, आता काढून घेऊ। आता जार घेऊ, जे आपण भाजून घेतलं होतं त्याच्यामध्ये वाटू। जिरा, लसूण हे सगळं वाटून घ्यायचं। जे आता खोबरं भाजलं होतं त्याला हाताने आपण बारीक करून घ्यायचं, पावडर बनवायची। जो आपण मसाला वाटून घेतला त्याला खोबऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। आता त्याच्यामध्ये काळं तिखट, लाल तिखट, मीठ, आता कोथिंबीर टाकू आणि त्या मिश्रणाला हलवून घेऊ, चांगल्याने मिक्स करू। तयार झालं आपलं मिश्रण। चला पीठ मळाई घेऊ। गव्हाचं पीठ, बेसन पीठ, स्वादानुसार मीठ, हळद, लाल तिखट, अजवाईन टाकून मळून घेऊ। कडकडीत तेल तापवून त्यात पिठामध्ये तेल सोडायचं आणि चमच्याने हलवून घ्यायचं। पिठाला गरम असते ना, म्हणून चमच्याने हलवून घ्यायचं। आता थंड झाले, हाताने हलवून घेऊ। पाणी टाकून मळून घेऊ, पिठाचा गोळा बनवून घेऊ। बघा आपलं पीठ मळून झालं। आता 5 मिनिटासाठी रेस्ट देऊ। बघा 5 मिनिटं झालेले, आपलं पीठ किती छान मुरलंय, मस्त मुरलंय, बघता ना तुम्ही। बघा आता चपातीवाने आपण लाटून घेऊ, पातळ लाटून घेऊ। त्याच्या कडी पण लाटून घ्यायचं, जादा पातळ पण नाही करायचं, मीडियमच। आता जे सारण आपण केलं ते सारण टाकू, सगळीकडे पसरवायचं सारण, मस्त पसरवून घ्यायचं। चमच्याने पण पसरवून घ्यायचं, हाताने पण पसरवू शकतो, मी चमच्याने करते। चला रोल करून घेऊ आपण। बघा जे लास्ट आहे तर त्याला पाणी लावून चिपकवून घेऊ। बघा आता वडी आपण कापून घेऊ। कोणचा पण शेप देऊ शकतात, मोठा बारका, तुम्हाला जसा चांगला वाटेल तसं। बघा आपल्या वड्या कापून झाल्यात। 10-15 मिनिटच पहिलं मी पाणी गरम करून घेतलंय, चांगलं उकळी फुटलेलं पाणी, चाळणीला तेल लावून घेतलंय। बघा आता त्याच्यामध्ये आपण वड्या ठेवूया उकळवायला। बघा सगळ्या वड्या ठेवून झाल्या, आता झाकण घेऊ। बघा 20 मिनिटं झालं, आपल्या वड्या झाल्या तयार। पण तेल ठेवूया, आता वड्या त्याच्यामध्ये सोडूया, एक एक करून सगळ्या वड्या सोडून द्यायच्या आणि धीमी आचेवरच भाजायच्या। बघा आपल्या वड्या भाजून झाल्या, आता काढून घेऊ। वड्या कशा झाल्या तुम्ही बी ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू। बाय।